हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज आकांक्षा आणि सगळ्यांना हॅव अ नाईस डे. सो 2-3 दिवस मकर संक्रांती वगैरे सगळं हे काही चालू होतं. त्यामध्ये साडी, ज्वेलरी. सो साडी तर जागच्या जागेला जाते, पण ज्वेलरी थोडी इकडे तिकडे ठेवली जात होती. सो ती जागच्या जागेला ठेवून घेतली सगळी. आणि मग त्यानंतर फेस मॉइश्चराईज करायचं होतं. सो फ्रेशन अप वगैरे झाल्यानंतरच करते, बट आज लेट झाला होता थोडा. सो मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं आणि लावता लावता समजलं की एक गुड न्यूज आहे, मला एक पिंपल आलेला आहे. सो पिंपलसाठी काहीतरी आता जुगाड शोधलं पाहिजे. तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, ज्याने 1 दिवसात पिंपल जाईल. सो केसांचा आज तर मी काही करणार नाही आहे. सो मी तशीच वरती अडकवली केसं आणि म्हणलं की कामं उरकली पाहिजेत, केसं आपण नंतर आवडत बसूयात. सो जशी का होईना मला जमली तशी लावली. मग फ्लिक्स आहेत, म्हणलं की ठीक आहे, चला शायनिंग मारूया थोडी. पण ते काही नीट झालंच नाही, विषय सोडून दिला. झाडू मारायला घेतला होतं तोवर माझ्या मांजराला एवढी घाई असते काय बोलायला नको. झाडू मारायला घेतली की असं वाटते ते काय झुरळ बिरळ आहे का काय, इकडून तिकडून नुसतं पळायचं असते का त्याला खायला येते तेच समजत नाही. मोस्टली आहे ना, ह्या कॉर्नरचा जो टेबल आहे ना, त्या टेबलखाली खूप काही पसारा साठतो आणि त्यामध्ये बारीक बारीक वस्तू असतात, ज्या की कानातले असतील किंवा पिन असेल, क्लचर्स असतात. सो असं काय होतं आणि कपाटाखाली माझं मांजर जातं. सो काही ना काहीतरी त्या कपाटाखाली पसारा असतोच असतो. खेळता खेळता पेन घेऊन जाईल, कुठं काय घेऊन जाईल. तर हे असं सगळं एक ना एक दिवस काढावंच लागतं. डेली तसं वरच्यावर झाडू मारला जातो, पण ज्या वस्तू आहेत त्या काढल्या जात नाहीत, त्या एकदम मागं सरकून जातात. मग ते असं क्लिनिंग करताना वीकमधनं एकदा सगळंच काढून घेते, म्हणजे ती जागा पण क्लीन होते आणि वस्तू पण जागच्या जागेला जातात. सो शनिवारी मी मोस्टली चौकटीला झाडू फिरवून घेते, कारण की जाळी झळमाटे लागतात सुद्धा. आणि बाकीचं सगळं थोडंसं खिडकीमधनं पण घेते, पण इथं शूट करताना बहुतेक कट झालं असणार आहे ते. तर मग आता वेळ होती फरशी पुसायची. तर 2 ऑप्शन आहे, एक तर मी हाताने पुसू शकते आणि मॉपने. हाताने पुसत बसले तर खूप टाईम जाणार होता आणि म्हणलं की ठीक आहे, मग आता मॉपच घेऊयात. मग मॉपला ते पुढचं त्याचे जे काही झुरमुळे आहेत, तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा, तर ते अटॅच करायच्या होत्या. तर ते आधी हाताने बसते का बघितलं, बट ते काय त्यामध्ये फिट झालं नाही. मग एकच ऑप्शन होतं की मी त्याला पाय देऊन फिट केलं. मग ते त्याच्यानंतर ते व्यवस्थित तरी बसलं नव्हतं, म्हणलं बघूयात. तर थोडंफार बसलं होतं, मग हाताने परत व्यवस्थित फिट केलं ते. म्हटलं ठीक आहे, चलो अब स्टार्ट करते है, फरशी पोछ देते है इस बार. आणि 2 मिनिट तिकडे गेले असेल, तेवढ्या वेळात मांजराला काय झालं काय माहिती, तिथनं उडी मारून इकडं आलं आहे. तर अशा पद्धतीने मी किचनचं सगळं आवरून घेतलं होतं, कारण की किचनमध्ये खूप सामान इकडे तिकडे ठेवायला लागतं आणि त्याच्यामध्ये ही गाडी पण फिरवायला लागते आहे पाण्याची. सो म्हटलं की ठीक आहे, किचनमधलं नाही दाखवलं. हॉलमधलं जे आहे ना, तिथं थोडासा पसारा कमी आहे, त्यामुळे ते दाखवता आलं. आणि दुसरी गोष्ट, मी इथं पुसत होते. पुसता आहे ना, ते लक्ष्मीची पावलं असतात उंबरठ्यावर लावतात, तर ती निघाली नेमकीच. आणि तेवढ्या वेळात माझ्या मांजराने उडी मारली. नशीब त्याने ते बकेट साईडला नाही मारली, नाहीतर डबल काम लागलं असतं. जे मी फरशी 15 मिनटात पुसते आहे, ते मला 1 तासभर ते सगळं नुसतं पाणी गोळा करण्यामध्ये गेलं असतं. मग अशा तऱ्हेने एका साईडचं पुसून झालं होतं. कॅमेरा दुसऱ्या साईडला सेट केला. त्याच्यात पण ह्याचं आहे की उतरलं ते उतरलं, आता परत जाऊन बसायचं घाई आहे. सो म्हणलं ठीक आहे, करू दे त्याला काय करायचं ते.
मग इथं थोडीशी मॅट आहे माझी एक छान अशी, तर त्या मॅटवरती मी ही भांड्यांचं बास्केट आहे ते ठेवते. कारण की बोरिंगच्या पाण्यामुळं फरशीला डाग पडतात, तर त्यापासून ते तेवढंच एक आयडिया. आणि तेवढ्या वेळात 7 वाजत आले होते. 7 वाजले आणि मिस्टर पण आले होते आणि मला पाणीपुरी खावीशी वाटत होती, पण मी दमले होते. म्हणलं मी बाहेर नाही येणार, पार्सल घेऊन या. सो त्यांनी पाणीपुरी आणली होती. आणि कमेंटमध्ये सांगा की कोणाला पाणीपुरी आवडते. आणि आम्ही आता इथं पाणीपुरी एन्जॉय करतो. सो तुम्हाला पण खायची असेल तर नक्की नियर बाय जे शॉप असेल किंवा जिथं तुम्हाला आवडतं तिथं वीकमधनं एकदा तरी जाऊन पाणीपुरी खावा. असं नाही म्हणत की त्याचा फायदा आहे, बट टेस्ट असतं आता. सो तेवढ्यापुरतं ते खाऊन तर घेतलं होतं, बट 8 साडेआठ होत आले होते. म्हणले जेवणाची तयारी केली पाहिजे. तर किचन ओट्यावरचं थोडंसं पसारा इकडं तिकडं उचलून साईडला केला आणि त्याच्यानंतर मग ॲप्रॉन घातलं, का तर टॉप नवीन आहे, खराब नको व्हायला. मग ॲप्रॉन थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं बिकॉज ते खूप लूज आहे. आणि ते झाल्यानंतर म्हणलं की आज कुकर लावूयात. आणि जसं की मी कालच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की मी मूग भिजत घातले होते आजच्यासाठी, तर मूग वगैरे आणि डाळ आणि तांदूळ एवढं मी कुकरला लावून घेतलं. तर मी कुकर आता मोठ्या गॅसवरती लवकर आधीच तापायला ठेवते, म्हणजे एक लवकर पण शिजून होईल. सो आता वेळ होती की त्याच्यामध्ये पाणी ॲड करायची. वॉश करून झालं होतं, सो पाणी ॲड करून ते कुकरला लावायचं होतं. तर बघत होते मी कुकर तेवढा तापला आहे का, नाही होता तापला म्हणून गॅस मोठा केला अजून, की नाही बाबा थोडा लवकरच तापल. मग अंदाजानुसार पाणी ॲड करून घेते सगळ्या ह्याच्यामध्ये. सो तुम्ही कसं म्हणजे मेजरमेंट करता ते मला नक्की सांगताल. आणि मूगमध्ये जसं की आपण कडधान्यासाठी थोडंसं पाणी ॲड करतो तसं ॲड करून घ्यायचं. आणि मग त्यानंतर थोडंसं त्यामध्ये मीठ वगैरे मी ॲड करते. तुम्ही पण ॲड करा किंवा जर नसेल आवडत तर नका ॲड करू, पण छान टेस्ट येते. त्यामुळे कडधान्य जेव्हा आपण कुकरला लावतो त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करत जावा. आणि मग अशा रीतीने मी हे सगळं कुकरला लावते. तर कुकर इथं लावून झाला होता. म्हटलं फोडणीची तयारी करून घेऊयात. तर फोडणीसाठी मी टॉमॅटो तर घालते, कारण की छान टेस्ट येते. आणि लसूणही खूप छान तडका बसतो. सो लसूण तर ऑलरेडी सोलून ठेवला होता, तो फक्त काढायचा बाकी होता. आणि मिरची मी घेतली इथं. मिरचीसुद्धा
म्हणजे मीडियममध्ये कापू शकते जसं पाहिजे तसं. काही लोकं एकदम बारीक करून टाकतात, काही म्हणजे मी असंही ॲड करते मिरची ह्या साईजमध्ये किंवा मोठ्या ह्याच्यामध्ये जरी केली तरी छान लागते. तर मग मी आता इथं पापड वगैरे तळून घेते आणि मग लगेचच आपण डाळीला तडका देऊया. आणि जास्त भांडी काढण्यापेक्षा मला आधी पापड तळून घेऊ, मग फोडणी देऊ. तर मी इथं थोडीशी साखर ॲड केली, का तर मिरची खूप तिखट आहे. थोडीशी साखर, हळद आणि मीठ चवीनुसार ॲड करायचं. सो इथं मी ते कंप्लीट केलं. तिथंच त्यामध्ये डाळ ॲड करायची. वरणाला फोडणी वगैरे देऊन झालं होतं आणि म्हटलं आता हे चांगलं उकळू दे, पण मला भाजी पण बनवायची होती. मग ते थोडंसं मिक्स करून घेतलं, थोडीशी त्याला उकळी येऊन दिली तिथलं तिथं आणि मग नंतर त्याला साईडच्या गॅसवरती शिफ्ट केलं. आता म्हणलं हे उकळू दे व्यवस्थित, तोवर भाजी बनवून घेऊ. तर आज होती मुगाची भाजी. थंबनेलवरनं पण समजलं असेल. तर मुगाच्या भाजीसाठी एक म्हणजे ऑलरेडी मी जे पापड तळलं होतं ना, फक्त थोडंसं तेल काढलं. आणि तेल तर काही एवढं फेकून नाही देऊ शकत. तर थोडंसं तेलामध्ये जिरं टाकलं, जिरं पूर्ण तडतडून दिलं आणि त्यानंतर कांदा टोमॅटो जे आहे ते त्याच्यामध्ये परतून घेतलं व्यवस्थित. जसे कांदा टोमॅटो थोडं शिजलं, त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला आणि तुम्हाला जसं तिखट सूट होत असेल तसं तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट घालू शकता. मी स्पायसी खाते, सो मी तिखट जास्त घालते आणि टेस्ट छान येते म्हणून मॅगी मसाला मी ॲड करते. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता, पण पर्सनली आता छान वाटतं मॅगी मसाला ॲड केल्यावर. आणि मीठ चवीनुसार, जर एक्स्ट्रा लागलंच तर तुम्ही वरनं घालू शकता. आणि इथं थोडंसं पाणी घालून मी जी म्हणजे कांदा टोमॅटोमध्ये मसाले घातले होते ते थोडे मिक्स करून घेते, का तर एक मसाला तर वाटला नव्हता मी, म्हणजे जे वाटप आहे म्हणून म्हणलं पाणी घालून थोडंसं त्याला एक अशी छान अशी उकळी किंवा जे काही शिजून त्यामध्ये मग ॲड करत होते आणि हळूहळू मध्ये मिक्स करत होते. तर मूग मी जेवढे भिजवले होते ना तेवढे सगळे ॲड नाही केले, का तर म्हटलं संडे मॉर्निंगला काहीतरी ब्रेकफास्टला लागेल, का तर नॉनव्हेज खाणार नव्हतो. त्यामुळे म्हटलं व्हेज थोडंसं काहीतरी ठेवलं मी, कारण की मिस्टर खातात. आणि मग अशा रीतीने भाजी आणि डाळ दोन्ही तयार आहे, पापडही तयार होते. सो असं आजच्या रात्रीचं जेवण होतं. थँक्स फॉर वॉचिंग आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट अशा मस्त व्लॉग्ससाठी.